एसएससी सीजीएल 2026 ची जाहिरात आलेली 12,000 प्लस जागांसाठी भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये महिलांसाठी बेस्ट पोस्ट कोणती, महिलांनी कोणत्या पोस्टला प्रेफरन्स द्यावा, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी खऱ्या अर्थाने अभ्यास करावा, त्याच्या संदर्भातली मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. एसएससी सीजीएल ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. ज्या काही पदवीधर महिला असतील तर त्या सर्व महिला या एसएससी सीजीएल एक्झाम साठी जे आहेत तर ते पात्र ठरणार आहेत. या एसएससी सीजीएल मध्ये अनेक पदं भरली जातात मित्रांनो. सीबीआय ची, एनआयए, एनसीबी, जीएसटी, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर अशी अनेक पदं जी आहेत तर ती भरली जातात आणि या सगळ्यांसाठी उपयुक्त म्हणून जी असते पीवायक्यू बॅच, रेड पीवायक्यू बॅच नाव जे आहे तर ते आपण याला दिलेलं आहे. ही बॅच 99 रुपयाला आहे, पण सध्या आपण जे आहे तुम्हाला फक्त 1 रुपयात उपलब्ध करून देणार आहोत ही बॅच. याच्यामध्ये एसएससी चे लेटेस्ट एडिक्विटी जो नवीन पॅटर्न आलेला आहे तर त्याच्यानुसार संपूर्ण प्रश्न तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओ सोल्युशन त्याचं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. सोबत त्याचे क्वेश्चन पेपरचे पीडीएफ पण पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जे आहे तर ते या बॅचला एनरोल करू शकतात. आणि या एसएससी ची जर तुम्ही सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, फेज 14 अशा बॅचेसची तयारी करत असाल तर सर्वांसाठी आपली ऑल इन वन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी माध्यमची, ती पण तुम्ही अवश्य जॉईन करू शकता. आता महिलांसाठी म्हणजे पोस्टची निवड करताना काही वेगळे क्रायटेरिया असतात, लक्षात घ्या. सगळ्यात आधी एक चांगला पगार पाहिजे आणि त्या पदाला दर्जा पाहिजे, म्हणजे हा एक फॅक्टर असलाच पाहिजे. दुसरं, पोस्टिंग हा एक मेजर इश्यू असतो, म्हणजे महाराष्ट्रात पोस्टिंग हा केंद्र सरकारची जॉब आहे ना, म्हणून काही महिला जे आहेत तर ते स्टेटकडेच प्रिफरन्स देतात, याच्याकडे प्रिफरन्स देत नाही. तर घराजवळ पोस्टिंग असते, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात पोस्टिंग मिळाली तर खूपच छान आहे. त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स राहिला पाहिजे, असं नाही की लयच खतरनाक काम आहे आणि कुटुंबासाठी वेळ आणि नोकरीच्या ताणातून थोडीशी मुक्ती मिळली पाहिजे, हा एक तिसरा नंबरचा फॅक्टर मी इथं ठेवलेला आहे. आणि चौथं, सुरक्षितता आणि स्थैर्य पाहिजे, म्हणजे निश्चित कामाचा वेळ पाहिजे, डेस्क वगैरे जॉब असेल तर अतिशय छान. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते असल्या पाहिजेत आणि हे 4 फॅक्टर कन्सिडर करूनच मी पोस्ट जे आहेत तर ते इथं डिसाईड केलेले आहेत. ओके, आता सगळ्यात चांगली तुमच्यासाठी जी पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव इतकं चांगलं आहे की जर तुम्ही कोणाला सांगितलं तर पोलीसवाले तुमची गाडी झाडवणार नाही किंवा तुम्हाला कुठेही समाजात एक चांगला मानपान मिळू शकतो, तो म्हणजे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. तुम्ही सांगितलं मी इन्कम टॅक्स मध्ये इन्स्पेक्टर आहे तर तुमचं वजन जे आहे तर ते लगेच वाढून जाईल. आता याला लेवल 7चा वेतन श्रेणी म्हणजे पगार सगळ्यात जास्त आहे, म्हणजे एसएससी सीजीएल मध्ये 70,000 प्लस महिना तुम्हाला पडतो इथं. ओके, आता काही ठिकाणी ग्रुप बी आणि त्याच्या नोटिफिकेशन मध्ये मला ग्रुप बी पाहायला मिळतं, काही ठिकाणी ते ग्रुप सी येतं, तर थोडंसं आहे, पण नोटिफिकेशन मध्ये जर मी पाहिलं तर ते मला ग्रुप बी चे पाहायला मिळतं. पण ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. कोणती? नॉन गॅजेटेड पोस्ट आहे ही. अधिकारी दर्जासारखीच जबरदस्त प्रतिष्ठा आहे. आता याला फायदा असा होतो की याला स्टेट कॅडर पण आहे मित्रांनो, स्टेट वाईज विभागणी होते आणि जर तुमचे खूप चांगले गुण आले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघा मुंबई, पुणे, नागपूर आपले 3 झोन आहेत, तर या 3 झोन पैकी कोणत्याही एका झोनला तुम्हाला बदली मिळणार आहे. मग मुंबई झोनला बदली मिळाली तर तुम्ही नाशिक वगैरे इकडं बदली जे आहे तर ते करू शकतात. ऑफिस वर्क पण असतं याच्यात आणि फील्ड वर्क असतं, ज्याला आपण म्हणतो रेड मारणं. तुम्ही ते मूवी मध्ये पाहिलं असेल बघा, इन्कम टॅक्सची रेड आली तर ती जी रेड मारली जाते ना तर या फील्ड वर्क वाले असतात. मग याच्यामध्ये रोटेशनने तुमचं कधी काम इथं लागतं आणि कधी तुम्ही बाकीच्या वेळी जे आहे तर ते ऑफिस जॉबला जे आहे तर ते असतात. समाजात प्रतिष्ठित पद जे आहे तर ते हे मानलं जातं. म्हणून महिलांसाठी जर कुठलं बेस्ट पोस्ट असेल एसएससी सीजीएल मधलं, मी ते म्हणेल ते आहे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. खूप चांगला जॉब आहे, चांगला पगार आहे आणि घराजवळ बदली होण्याची पण दाट तुमची शक्यता आहे, तुमच्या स्कोरवर डिपेंड आहे. पुढचं जे पद आहे ना तर ते आहे टॅक्स असिस्टंटचं पद. बघा एएसओचं पण पद आहे. 2 नंबरला वाटल्यास मी एएसओ ठेवतो, 1 नंबरला मी टॅक्स इन्स्पेक्टर. एएसओचा फक्त इश्यू काय माहितीये का, एएसओला बदली नाही होत, बदली नाही. हे दिल्लीमध्येच राहणार आहे आयुष्यभर. ज्यांना वाटतं की नाही मला आयुष्यभर एका ठिकाणी राहायला आवडेल, दिल्लीला राहायला आवडेल, तर त्यांनी ही पोस्ट सिलेक्ट करावी. याच्यामध्ये तुमची नियुक्ती मंत्रालयात होते, मंत्रालयात जे मंत्रालय असतं केंद्र सरकारचं मंत्रालय, तर तिथं तुम्ही सेक्शन असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतात. 5 दिवस वर्किंग, शनिवार रविवार सुट्टी, फिक्स पूर्णपणे डेस्क जॉब. मंत्रालयात राहतात, काही कोणी ताणतणाव नाही, कोणी दररोज तकतक नाही, काही पॉलिटिकल प्रेशर नाही, तुमचं एकदम छान पद्धतीने काम चालतं. ओके, 70,000 प्लस महिना, ग्रुप बी नॉन गॅजेटेड, अधिकारी दर्जा. फक्त घराजवळ पोस्टिंग नाही, कायमस्वरूपी दिल्लीत मंत्रालयात असतात, ट्रान्सफर होत नाही. हा ट्रान्सफर म्हणजे या मंत्रालयातून त्या मंत्रालयात त्या बिल्डिंग मध्ये जातात, बाकी तुमची बदली होत नाही.
म्हणून जर काहींचं चॉईस असेल की मला एका ठिकाणी जॉब करायला आवडेल, दिल्लीमध्ये जॉब करायला, ते करू शकतात. ज्यांना वाटतं की पगार थोडा कमी असेल चालेल पण घराजवळ असेल तर सांगा सर, तर ते काहीतरी 2 नंबरला किंवा ही 3 नंबरला तुमच्या पद्धतीने पोस्ट तुम्ही ठेवू शकतात. ही आहे टॅक्स असिस्टंटची पोस्ट आहे. टॅक्स असिस्टंट हे पण मंत्रालयातलं पद आहे ऍक्च्युली, पण याला ही जे ना लेवल 4चं पद आहे, याला 35,000 ते 40,000 प्रति महिना पडतो. ग्रुप सी ची पोस्ट आहे. जागा मोठ्या प्रमाणावर आणि झोनल बेस असल्यामुळे होम स्टेट मिळण्याची दाट शक्यता असते. फक्त थोडा कट ऑफ याचा कमी पण लागतो. कामाचा ताणतणाव फार कमी असतो. म्हणजे ज्यांना नंतर एमपीएससी यूपीएससी जवळचा परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी ही जी आहे तर ही पोस्ट नक्की निवडावी. टॅक्स असिस्टंटला तुम्हाला महाराष्ट्राचं कॅडर किंवा महाराष्ट्रात त्यांचं काही ऑफिस असेल तर तिथं तुम्हाला बदली मिळून जाते. तो काही इश्यू येत नाही तुमचा बघा. ओके, तर तो एक फायदा असतो. म्हणून मी एएसओ आणि याच्यामध्ये थोडंसं जे आहे तर ते फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही जे आहे करू शकतात. बाकीचे पण पद आहेत बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल सर हे 2-3च पद आहेत का? नाही, पदांची संख्या लय मोठी आहे तिथं. आणि याच्यासाठी जर तुम्ही पाहणार तर याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपलं हे जे इग्नाइट एसएससी रेल्वे नावाचं चॅनल आहे ना, हे जॉईन करून ठेवा. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये बघा कोणती पदं भरली जातात, सर्व पदं दिलेली, ईडी, सीबीआय, एनआयए, इन्कम टॅक्स, जीएसटी असे विविध पदं भरली जातात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो बघावा. सोबत आपलं हे जे चॅनल आहे ना तर याला इथं सबस्क्राईब बटन असतं, इथं सबस्क्राईब तुम्ही करून ठेवा. ओके, आणि त्यासोबतच आपली ही जी रेड पीवायक्यू बॅच आहे, खास करून पीवायक्यू साठीची महाराष्ट्रातील पहिली बॅच आहे. ही परीक्षा जरी हिंदीत आणि इंग्रजीत होत असली तरी याचे सर्व एक्सप्लेनेशन तुम्हाला मराठीत चांगल्या दर्जेदार जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच 1 रुपयाची सध्या बॅच आहे तर त्याला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.